प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच जबरदस्त टर्निंग पॉइंट येताना दिसणार आहे. आता आपण पाहिलं की संतोषने या सगळ्यामध्ये आता आपली बायको सुखरूप आहे म्हटल्यावरती खूप मोठा आता निर्णय घेत पूर्णपणे आता स्वतःचं सत्य सगळ्यांच्या समोर सांगण्याचा आता निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच वेळेला आता मात्र सगळ्या गोष्टी एकाझट क्लिअर झाल्यात. कारण संतोषकडे असा काही जबर पुरावा आहे जो संतोषने कोर्टामध्ये सादर केलाय. आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांचेच धाबे दणाणलेत. संतोषकडे हा पुरावा आहे याची कल्पना प्रियाला सुद्धा नाहीये. पण इथे आता संतोषने अजून एक खुलासा केलाय आणि तो म्हणजे आता इकडे शांताबद्दलचा. प्रेक्षकांनो, शांताला प्रियाने जरी मारण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रेक्षकांनो, शांताच्या बद्दलचा एक खुलासा असा काहीतरी कोर्टामध्ये घडणार आहे की त्यानंतर मालिकेतली सगळी समीकरणं बदलणार. नक्की काय घडणार, कसं घडणार, सविस्तरपणे पाहूया छोटूसा व्हिडिओ चुकवून. प्रेक्षकांनो, आपल्या बायकोचा व्हिडिओ पाहिल्यावरती मात्र आता लगेचच इकडे कबूल करतो तो म्हणजे संतोष की हो, हे सगळं सगळं आता प्रियाने केलेलं आहे. मुळातच ज्या वेळेला आम्ही तिकडे गेलो होतो ना, त्यावेळेला शांताला मारणं हे आता प्लॅनमध्ये बिलकुल नव्हतं. शांताला मारणं हे प्लॅनमध्ये नसलं तरी सुद्धा आता खूप मोठा म्हणजे गोष्ट अशी त्यावेळेला घडली की तिकडे आता प्रियाला राग अनावर झाला आणि तिने शांताचा जीव घेतला. असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, संतोष, हे सगळं सगळं तुला आता कोर्टामध्ये सांगायचं आहे. ज्या वेळेला हे सगळं तू कोर्टामध्ये सांगू शकशील ना, आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुला आता माफीचा साक्षीदार बनत प्रत्यक्ष आय विटनेस म्हणून आता समोर इकडे आम्ही आणू. आणि त्यावरती संतोष म्हणतो, पण त्यानंतर प्रियाने आता मात्र माझ्या बायकोसोबत काही केलं तर? यावरती अर्जुन त्याला सांगतोय, ती काही करण्याच्या लायकीची राहणार नाहीये. कारण संतोष, एक गोष्ट लक्षात घे, तू ज्या वेळेला सगळं सत्य सांगशील ना आणि त्यावेळेला ती आता म्हणजे जेलमध्ये असेल आणि काही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये प्रोटेक्शन देण्याचं काम आता आम्ही करणार आहोत. आम्ही आता या सगळ्यामध्ये तुझ्या बाबतीत काहीही चुकीचं होऊ देणार नाही. असं म्हटल्यावरती संतोष या सगळ्यामध्ये आता तयार झालेला आहे. आणि त्यानंतर मग आता संतोष खरं खरं सगळं त्या दिवशीचं दृश्य सांगतो. आणि त्याच वेळेला अर्जुन सांगतो, हे झालं तुझं आय विटनेस म्हणून, पण यापेक्षा जास्त आता कोणता परिस्थितीजन्य पुरावा तुझ्याकडे आहे का? संतोष आता काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, तू ज्या अर्थी काही बोलत नाहीयेस ना, त्या अर्थी 100% तुझ्याकडे पुरावा आहे. आणि त्यावरती संतोष म्हणतो, हो हो हो, माझ्याकडे पुरावा आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, सांग काय पुरावा आहे? आणि त्यावरती संतोष जे महाभयंकर सत्य आता अर्जुनला प्रेक्षकांनो सांगत आहे ना, त्या सत्यानंतर अर्जुन आणि चैतन्य या दोघांना तर आता विश्वासच बसत नाहीये. आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे इकडे संतोष, की खरं सांगू तर मी आता ज्या वेळेला आता मात्र मी तिकडे होतो आणि त्यावेळेला प्रियाने हे सगळं केलं. प्रियाला मी चांगलंच ओळखतो. कशा पद्धतीने कोणाला अडकवायचं हे तिला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि त्याच कारणासाठी मी त्याच वेळेला अगदी हुशारीने तिचा आता व्हिडिओ काढला होता. आणि माझा मोबाईल जर का मला मिळाला ना, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो. अर्जुन लगेचच मोबाईल मिळवण्याची सोय करतो. आणि त्या आता मात्र अर्जुनला संतोष त्या मोबाईलमध्ये शूट केलेलं प्रियाने ज्या वेळेला शांताला मारलं त्यावेळेचं ते आता शूटिंग रेकॉर्ड झालेलं असतं. आणि हे बघून अर्जुन आणि चैतन्यला हे सगळं बघून प्रियाचं क्रूर कृत्य बघून जरा धक्काच बसलाय. पण त्यानंतर चैतन्य आणि अर्जुन सांगायला लागतात, हे जे काही तू सांगतोयस ना, त्यावरती आता मात्र कोर्टामध्ये खूप मोठा आपल्यासमोर पुरावा सादर करता येणार आहे. आणि त्यासाठी आता मात्र इकडे तू साक्ष दिलीस की आपण पुढची तयारी सुरू करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आता कोणत्याही प्रकारे शिक्षा होणार नाहीये. आणि माफीचा साक्षीदार झाल्यामुळे तुझे आधीचे सुद्धा आता जे काही अपराध आहेत त्यामध्ये तुला कमीत कमी शिक्षा होईल याची मी खबरदारी घेईन. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये जर का तू पलटी मारलीस तर मात्र हे सगळं कठीण होऊन बसेल. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, नाही, मी कोर्टामध्ये पलटी मारणार नाहीये. झालं, ही झाली बाजू संतोषची. मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, कुणालाही कळणार नाहीये की आता आपण इकडे भेटलो होतो किंवा आपण या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे भेटून कोणत्याही परिस्थितीमध्ये
एकमेकांशी बोललोय असा विषय झाल्यावरती ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य तिकडून निघून गेलेले आहेत. अर्जुन आणि सायली यांनी आता प्रियाच्या तावडीमधून सोडवलेलं आहे. ते म्हणजे आता मात्र इकडे इकडे आता सदा मैना प्रियाच्या तावडीतून सुटल्यावरती मग अर्जुन सायली आता सांगायला लागतात, हे बघा, ही प्रिया कोणत्याही बाबतीमध्ये तुमच्यासोबत काहीही करू शकते आणि त्यामुळे तुमच्याकडे जर का आता तिच्या विरोधात असा काही ठोस पुरावा असेल ना, की ज्यानंतर मग आता आपण या सगळ्यामध्ये तिचे आता 3-13 वाजवू शकतो, तसं काही असेल तर सांगा. आणि सदा मैना पहिल्यांदा तोंड उघडतात आणि ते सांगायला लागतात, हो हो हो, आता इकडे आम्ही थांबणार नाहीये. आता इकडे ती बबली लोखंडे आहे हे सत्य तर आम्ही जगाला ओरडूनच सांगू. पण पण त्याचबरोबर आता इकडे तिने कुणाची हे सगळी चोरलेली आहे ना ओळख, ते सुद्धा आम्हाला माहिती आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, कुणाला कुणाला म्हणजे कुणाची ओळख चोरले? सदा मैना सांगायला लागतात, आश्रमातल्या एका मुलीचीच. त्यानंतर मग आता ते सांगतात की ज्या ठिकाणी आम्ही आता जुन्या ठिकाणी राहत होतो ना, तिथे आता एक म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला काही कागदपत्र आहेत. त्यावेळेला प्रियाने आमच्याकडे सांभाळून ठेवण्यासाठी दिली होती आणि ती मी तुम्हाला घेऊन आणू शकतो. अर्जुन आणि सायली आता त्यांना एका ठिकाणी रविराजांना बोलवून तिकडे आता गाठभेट घालून काहीतरी महत्त्वाचे पुरावे देणार असतात. म्हणून आता दोघांना एका ठिकाणी ठेवून मग रविराजांना आणायला ते जातात. रविराज आणि आता इकडे सदा मैना यांची भेट होते आणि त्यानंतर सदा मैना असा मात्र काही महत्त्वाचे पुरावे आणि त्याच वेळेला प्रियाच्या बाबतीतल्या अशा काही गोष्टी दाखवतात की त्यानंतर आश्रमातली मुलगी खरी तुमची तन्वी आहे आणि आता तिने खरंच तिला जिवंत ठेवलंय नाही ठेवलंय याबद्दलची आम्हाला खरंच काही बातमी माहिती नाहीये असं सांगायला लागतात. रविराज म्हणतात, काळजी करू नका, तुम्ही आता फक्त कोर्टात साक्ष द्या आणि आता ही माझी मुलगी नाहीये हे खरं तर मला कुणीच सांगायची काही गरज नव्हती, पण आता सत्य मला समजलंय, त्यामुळे आता ह्या मुलीची काही खैर नाहीये असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता पुढे इकडे अर्जुन आणि चैतन्य या कोर्टाची तारीख घेतलेली आहे. कारण आता कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी सिद्ध होणार असतात आणि कोर्टामध्येच काहीही झालं तरी सुद्धा पुढचा आता गेम पलटी होणार असतो. अर्जुन आता चैतन्याला सांगतो, लवकरात लवकरची जी तारीख मिळेल ना, ती तारीख घेऊन आता आपण इकडे लवकरात लवकर पुढचं काम करायचं आहे असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता कोर्टामधली तारीख इकडे लवकरात लवकरची घेतली जाते आणि कोर्टामधली तारीख घेतल्यानंतर कोर्टाचा सीन आता इकडे प्रियाला साधारण कुणकुण लागलेली आहे की संतोषला आता मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य भेटायला गेला होता आणि हे समजल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे ती आलेली आहे, ती म्हणजे इकडे आता संतोषच्या बायकोकडे. तर आता संतोषची बायको सुद्धा ज्या ठिकाणी आहे तिकडून गायब झालेली आहे आणि तिच्यावरती कोणीतरी उपचार करून तिचं आता ऑपरेशन झालेलं आहे हे समजल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडले आणि त्यानंतरची पुढची खेळी काय खेळायची हे प्रियाला कळत नाहीये. पण इथे आता प्रियामधला क्रूर प्रिया जागी होते आणि ती विचार करते, हे जर का केस थांबवायची असेल किंवा आत्ता जर का हे म्हणजे आजच्या घडीला जर का आता कोर्टामध्ये निकाल किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये हिअरिंग व्हायला नको असेल तर मला अर्जुनला संपवावं लागेल किंवा अर्जुनचा घातपातच करायला लागेल. प्रिया इतक्या निष्ठुर लेवलला जाणार या सगळ्याची कल्पना मात्र आता इकडे सगळ्यांना असल्या कारणाने प्रियाचा हा सुद्धा डाव फेल होतो आणि प्रियाचे अथक प्रयत्न करून सुद्धा कोर्टामध्ये फायनली केस उभी राहिले आणि प्रियाला मात्र आता तिकडे जाणं हे भागच पडते. कारण नक्की काय घडतंय कसं घडतंय याबद्दल प्रियाला मात्र आता सगळ्या अपडेट हवे असतात आणि त्याचबरोबर प्रिया आता कोर्टात गेलेली आहे. कोर्टाची हिअरिंग आता सुरू झालेली आहे आणि त्यानंतर मग आता इकडे कल्पना प्रार्थना करते, आज जे काही होईल ना ते आता सगळ्यांच्या भल्याचं होऊ दे. अजूनपर्यंत कुणालाही माहिती नाहीये की हा खून आता प्रियाने केलेला आहे. बरं इतकंच नाहीये तर आता प्रिया खरी तन्वी नाहीये हे सुद्धा कुणालाच माहित नाहीये. इथेच खरा कोर्टामध्ये आता इकडे खुलासा होताना आपल्याला दिसणार असतो. बरं आता कोर्टाची हिअरिंग सुरू झाल्यावर त्याच वेळेला आता सगळ्यात पहिले संतोषला तिकडे आणण्यात आलेलं आहे. संतोषला आणल्यावरती मग आता अर्जुन इकडे सांगत आहे, मुळातच आता इकडे मी या सगळ्यामधून जरी निर्दोष सुटलो असलो तरी सुद्धा खरा गुन्हेगार
पकडला गेल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये आणि त्याच कारणासाठी मी या कोर्टामध्ये हजर आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे जज साहेब सांगायला लागतात, म्हणजे काय अर्जुन सुभेदार, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते आता तुम्ही स्पष्टपणे बोला असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, मी निर्दोष जरी सुटलो असलो तरी सुद्धा खरा गुन्हेगार अजूनही गजाआड गेलेला नाहीये. आणि त्यावरती कोर्टामध्ये आता इकडे सगळेच जण अर्जुनकडे पाहत असतात आणि इकडे जज साहेब सांगायला लागतात की खरा गुन्हेगार म्हणजे आता खरं सांगायचं तर आता तुम्ही संतोष संतोष हाच खरा गुन्हेगार आहे ना. यावरती अर्जुन सांगायला लागतो, मी त्यावेळेला सुद्धा आता कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की खरा गुन्हेगार संतोष नाहीये, संतोष कोणत्या तरी दबावाखाली हे सगळं बोलतोय आणि आता हेच मला सिद्ध करायचं आहे. संतोषला कोर्टात आणल्यावरती कोर्टामध्ये बसलेल्या प्रियाला आता मात्र धक्का बसतो. अरे देवा, आता हा काय हे करणार. आणि त्याच वेळेला संतोष कोर्टात येता येता सांगायला लागतो, साहेब मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे. अर्जुन सर जे काही बोलतायत ना ते 100% खरं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये या बाईने आता मला अशा पद्धतीने अडकवलं होतं ना की माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता खोटं बोलण्याशिवाय. म्हणजे खोटंच बोलायला लावलं आणि तिने मला. खरं बोललं तर आता माझ्या बायकोला हिने किडनॅप करून ठेवलं होतं आणि म्हणून मला खोटं बोलायला लागलं. यावरती प्रिया आता आकांतांडव करायला लागते, नाही साहेब, हा मला अडकवण्याचा प्रयत्न आहे. असं असेल तर आता याच्याकडे काही पुरावा आहे का. प्रियाला माहितीये की ह्याच्याकडे काही पुरावा नाहीये, पण तिला हे माहित नाहीये की संतोषने एक सेफ साईड म्हणून आता आपला एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे आणि तोच प्रियाला माहिती नसल्या कारणाने प्रिया या सगळ्यामध्ये अशी काही अडकले प्रेक्षकांनो. आणि आता इकडे तिला कुठच्याच बाजूने सुटायला चान्स नाहीये. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, हो 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 माझ्याकडे पुरावा. आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने जेव्हा आता पुरावा कोर्टामध्ये सादर झालाय आणि त्यावेळेला एक एक करत सगळ्यांचेच धाबे असे दणाणलेत. प्रिया आता इतक्या नीच पातळीला खाली जाऊ शकते याची कल्पना कुणाला नसल्या कारणाने जो तो आता हाच विचार करतोय की प्रिया आता या सगळ्यामध्ये इतक्या खालच्या पातळीला उतरली. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेची सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसत आहेत. रविराज, प्रतिमा या दोघांना तर आता स्वतःवरती विश्वासच बसत नाहीये आणि त्याच वेळेला प्रतिमा आता मात्र ही खोटारडी आहे, कॅरेक्टरलेस आहे इथपर्यंत, पण ही खुनी आहे हे मात्र ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आता आलंय किंवा सगळ्यांना हे सत्य समजलंय, सगळ्यांच्याच पायाखालचे धाबे दणाणलेले आहेत आणि प्रतिमा मात्र आता इकडे बाजूला, तिला तर मूर्छाच आले. असं इतकं घाणेरडं कारस्थान आपली मुलगी करू शकते यावरती कुणाचा विश्वास बसलेला नाहीये आणि सगळेच जण आता कोलमडलेले आहेत. एका झटक्यात सगळी मालिकेतली समीकरणं आता मात्र बदललेत आणि त्याच वेळेला चिडलेले रविराज, हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा, आत्ताच्या आत्ता हिला पोलीस स्टेशनला घेऊन जा, जेलमध्ये टाका, ही कधी माझी मुलगी आहे असं मला वाटलंच नाहीये. आणि त्यावरती प्रिया म्हणते, बाबा ऐका ना. त्यावरती रविराज म्हणतात, खबरदार मला बाबा बोललीस तर हिला घेऊन जा. मला तर खरंच कळत नाहीये की ही माझी मुलगीच नाहीये, कसं काय ही असं वागू शकते. पण प्रेक्षकांनो रविराजांना जे वाक्य बोलतायत त्याच वेळेला सदा मैमाची एंट्री करून अर्जुन आता दुसरा महाभयंकर खुलासा करणार, ते म्हणजे प्रिया तन्वी नसल्याचा. हो प्रेक्षकांनो, आता ज्या वेळेला दुसरा महाभयंकर खुलासा होणार आहे आणि त्याच वेळेला प्रियाची सगळी कारस्थानं अशा पद्धतीने समोर येणार की प्रिया या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने अडकली जाणार